नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी आत्ता सध्या एकच प्रश्न विचारत आहेत आणि हा प्रश्न म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार. तर डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात आपण व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत, परंतु एक मोठी खुशखबर आलेली आहे शासनाच्या माध्यमातून. मुख्यमंत्री साहेब यांच्या निदर्शनानुसार म्हणजे सूचनेनुसार पहा, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय नक्कीच संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांसाठी एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय असणार आहे, महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. खुशखबर आहे दिव्यांग बांधवांसाठी. तुम्हाला माहीत असेल, कालच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयुष्मान भारत कार्ड योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांची नोंद करण्यासंदर्भात तिथं एक शासनाच्या माध्यमातून परिपत्रक काढण्यात आलेलं होतं आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून एक डाटा संकलित करण्यात येत आहे आयुष्मान भारत कार्ड योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांना देण्याकरता. तर ही दिव्यांग दिनानिमित्त देण्यात आलेली खुशखबर होती. आज याहीपेक्षा एक महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तुम्हाला माहीत आहे, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे जे प्रमुख आहेत तुकाराम मुंडे साहेब, या तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री साहेब यांच्या सूचनेनुसार, यांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती केली जात आहे आणि यामध्ये सरळ सेवा भरती असेल किंवा इतर भरती असेल, या भरतीमध्ये आता दिव्यांग बांधवांचा समावेश करून घेण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे सामाजिक विशेष न्याय विभागाच्या माध्यमातून. तर नक्कीच सगळ्यात मोठा हा निर्णय आहे, ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय म्हणायला नक्कीच हरकत नाही. कारण दिव्यांग बांधवांची आता जी अडचण आहे ती दूर होताना दिसणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून इथं भरती करण्यात येणार आहे दिव्यांग बांधवांची. मंत्रालयाच्या स्तरावर जे वेगवेगळे विभाग आहेत, मंत्रालयामध्ये एकूण 22 विभाग येतात आणि या 22 विभागाच्या अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. पहा, तर खूप महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या अडचणी असतात. आर्थिक अडचण तर हा सगळ्यात मोठी अडचण आहेच, परंतु आर्थिक अडचण दूर करण्यासाठी दिव्यांग बांधव हे वेगवेगळे कामं करत असतात. शासनाच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या योजना आहेत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये एक माहिती दिलेली होती की शासनाच्या माध्यमातून एक योजना राबवली जात आहे. त्या योजनेमध्ये तुम्हाला जर छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अनुदान देण्यात येत आहे. 12,000 रुपयाचं अनुदान शासनाच्या माध्यमातून बिनव्याजी स्वरूपाचं ते अनुदान असणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला त्या योजनेच्या माध्यमातून लाभ जो आहे तो देण्यात येतो. तशाच पद्धतीने आत्ताही एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे दिव्यांग बांधवांसाठी आणि हा निर्णय म्हणजे मंत्रालयाच्या स्तरावर जे वेगवेगळे विभाग आहेत या वेगवेगळ्या विभागांमध्ये दिव्यांगांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी तुकाराम मुंडे साहेब यांनी स्वतः एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या समितीचे ते अध्यक्ष असणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून म्हणजे फक्त दिव्यांग बांधवांसाठी हीच भरती नाही, सेपरेट भरती होणार नाही. दिव्यांग बांधवांसाठी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे, महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पहा, तुम्ही कन्फ्यूज होता तर सरळ सेवेच्या ज्या महाराष्ट्र राज्यामधील ज्या सरळ सेवेच्या वेगवेगळ्या भरती होतात तर या भरतींमध्येच दिव्यांगांसाठी जागा ज्या असतात या जागांमध्येच ही भरती केली जाणार आहे आणि त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर मंत्रालयाच्या स्तरावर ही भरती केली जाणार आहे. मंत्रालयामधील प्रत्येक विभागामध्ये एक दिव्यांग बांधव असणार आहे आणि नक्कीच ही खुशखबर असणार आहे तुमच्यासाठी. मंत्रालयामध्ये पहा, जर तुमच्यापैकी एक व्यक्ती असेल, तुमचं नेतृत्व करणारा एखादा व्यक्ती असेल तर नक्कीच तुम्हाला लाभ होऊ शकतो, फायदा होईल. तुमच्या ज्या अडचणी आहेत तुम्हाला जास्त माहिती, इतरांपेक्षा तुमच्या अडचणी तुम्हाला जास्त माहिती आणि तुमचा एक प्रतिनिधी तिथं असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामध्ये एक दिव्यांग बांधव असेल तर त्या दिव्यांग बांधवांना नेमक्या काय अडचणी आहेत तुमच्या हे स्पष्टपणे मंत्रालयाच्या स्तरावर सांगता येईल.
आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आता सगळ्यात मोठा तुमचा प्रश्न, सगळ्यात मोठं तुमची अडचण म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे तो वेळेवर येत नाही. उदाहरणार्थ नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता खूप जास्त उशिरा मिळाला, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळाला. अपेक्षित होतं डिसेंबरचा हप्ता तरी वेळेवर जमा होईल, परंतु डिसेंबरचा हप्तासुद्धा पहा या महिन्यात उशिरा मिळण्याची शक्यता आहे. कारण 5 तारीख आलेली आहे, 5 तारखेला शासन निर्णय येऊन पैसे येणं अपेक्षित होतं, परंतु शासन निर्णय आलेला नाही. 25 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान हा शासन निर्णय यायला हवा होता, पण आलेला नाही. आज उद्या आला तर नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे आणि पैसे वाटप 10 तारखेच्या आतमध्ये झाले तर थोडी का होईना पण या दिव्यांग बांधवांच्या मनात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, इतर लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी थोडा का होईना फायदा जो आहे, लाभ जो आहे, आर्थिक मदत जी आहे ती होणार आहे. त्यामुळे शासनाने या सर्वांच्या अडचणी लक्षात घेऊन कमीत कमी भरती होणं न होणं या गोष्टी पुढच्या आहेत, परंतु वेळेवर हप्ता जमा करायला पाहिजे हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं सांगा, भरती व्हायला पाहिजे हे तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जे पैसे येतात ते वेळच्या वेळी एका फिक्स तारखेला जमा व्हायला पाहिजेत. आता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये वाढलेले आहेत, अनुदान वाढवून देण्यात येत आहे. प्रत्यक्षात म्हणजे 1,000 रुपये वाढलेले आहेत. अगोदरचे 1,500 आणि 1,000 रुपये वाढ, अशा पद्धतीने 2,500 रुपये मिळतात. मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये हे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. काही लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, यांना 1,500चा हप्तासुद्धा वेळेवर जमा झालेला नाही. शासनाला एकच विनंती आहे, तुम्ही भरती करा, चांगली गोष्ट आहे. दिव्यांगांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, सर्वांसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून द्या. परंतु त्याहीपेक्षा मोठा मुद्दा म्हणजे त्यांचं जे अनुदान आहे, त्यांचे जे हप्ते आहेत ते वेळेवर जमा करा, ही शासनाला कळकळीची विनंती आहे. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना खरंच या हप्त्याची, या अनुदानाची खूप जास्त गरज असते तुलनेत इतर लाभार्थ्यांच्या. मग मला असं म्हणायचं नाही की इतर योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर पैसे देऊ नका, त्यांनाही गरज असते, परंतु लक्षात घेता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत यांच्या अडचणी खूप जास्त आहेत. कारण यामध्ये आजारी व्यक्तींचा समावेश आहे, त्याचबरोबर दिव्यांगांचा समावेश आहे, विधवा महिलांचा समावेश आहे, ज्या आपल्या कुटुंबाला त्या स्वतः सांभाळतात, त्यांचं शिक्षण, संसार या गोष्टी स्वतः करतात. त्यामुळे नक्कीच त्यांना या हप्त्याची जी आहे ती आतुरतेने प्रतीक्षा असते. ते वाट पाहत असतात सर्व लाभार्थी की या महिन्याचे पैसे कधी जमा होईल. काहींना दवाखान्यासाठी पैसे लागायचे असतात, काहींना मुलांच्या शिक्षणासाठी लागायचे असतात. तर असे वेगवेगळे प्रश्न त्यांच्यापुढे प्रत्येक महिन्याला उभे राहतात आणि या प्रश्नांना सोडवण्यासाठी सरकारने नक्कीच विचार केला पाहिजे. रक्कम कमी तुम्ही जी आहे ती तरी वेळेवर द्या, एवढीच विनंती आहे सरकारला.